मान्य श्री राहुलजी सोलापूरकर व आजचे सन्माननीय प्रभू पाहुणे मान्य सतीशजी कोरडे या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करीन की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। त्यांच्या समेत मंडळाचे अध्यक्ष श्री किशोरजी चव्हाण, सन्माननीय नगरसेवक श्री सम्राटजी थोरात यांनाही विनंती की आपणही प्रतिमेचं पूजन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की। सन्माननीय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होऊन आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। सर्व मान्यवरांना धन्यवाद। आपणा सर्वांना विनंती आहे आपण कृपया स्थान ग्रहण करून घ्यावे। क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की। इथे उपस्थित सर्व मान्यवर, विविध मंडळांचे कार्यकर्ते, अध्यक्ष आणि सन्माननीय मंडळी यांचे मी सहर्ष स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत। त्या कार्यक्रमाचे मुख्य शिवसूर्य स्मरणिका प्रकाशन आणि शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या दोन कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत। माननीय श्री किशोरजी चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मंडळाची माहिती द्यावी। छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या प्रभात मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2022 या उत्सवाच्या सुरुवातीचा म्हणजे प्रथमच कार्यक्रम शिवसूर्य स्मरणिका जे आपल्या मंडळातर्फे प्रकाशित करण्यात येते दरवर्षी, त्याचबरोबर शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात ह्या एका उपक्रमाचं उद्घाटन, अशा दोन कारणांसाठी आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे प्रभात मित्र मंडळ एक पूर्व भागातलं एक आदर्श मंडळ। गेली 38 वर्ष छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची भव्य प्रमाणात मिरवणूक आपण साजरी करतो। किंबहुना मंडळाची ओळखच आज प्रभात मित्र मंडळ म्हणजे शिवजयंतीची मोठी मिरवणूक, भव्य मिरवणूक अशी मंडळाच्या पुणे शहरात नक्की ती ओळख झालेली आहे असं मला वाटतं। कारण मी कुठे पुणे शहरात गेलो तर परिचय जर दिला, मी प्रभात मित्र मंडळाचं काम करतो, तर ते पहिलं मला विचारतात प्रभात मित्र मंडळ म्हणजे शिवजयंती उत्सव का? म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा हा आपला मिरवणुकीचा जी कीर्ती आहे आणि केंद्र उत्सवाची कीर्ती हे सर्वदूर पसरलेली आहे। कारण का छत्रपती शिवरायांच्याच आशीर्वाद साक्षात असल्यामुळं ही कीर्ती दूर पसरायला काही वेळ लागत नाही। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ मित्र तसेच ज्येष्ठ अभिनेते, व्याख्याते माननीय श्री राहुलजी सोलापूरकर, आपल्या विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री ॲडव्होकेट सतीशजी गोरडे, उपस्थित बंधू भगिनींनो, आज शिवसूर्य स्मरणिका प्रकाशन सोहळा जो आपण आयोजित करण्यात आलेला आहे, हा सोहळा हा म्हणजे फक्त एका कुठल्या पुस्तिकेचा प्रकाशन असा नसून या पुस्तिकेमध्ये विविध मान्यवरांचे समाजोपयोगी, देशासाठी, देशभक्तीसाठी, समाजाला उपयोगी असे लेख जे मान्यवरांचे आहेत ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावे असा या स्मरणिकेचा उद्देश आहे। या स्मरणिकेचं 6वं वर्ष आहे। गेली 5 वर्ष आपण स्मरणिका काढतोय। मागील वर्षी करोना काळामुळे लॉकडाऊन होतं तरी आपण ही स्मरणिकेचं प्रकाशन आपण केलं नव्हतं, पण स्मरणिका आपण काढली होती, त्याचा कार्यक्रम फक्त घेतला नव्हता। त्यामुळं स्मरणिकेसाठी मला सांगायला आनंद वाटतो की स्मरणिका कुठल्याही कमर्शियल प्रिंटर किंवा कमर्शियल जोडणी करणारा जो माणूस असतो त्यांनी केलेली नाही आहे। ही पूर्णपणे स्मरणिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेली आहे। फक्त जी मशीन प्रिंटिंग लागते ती फक्त बाहेर प्रिंटिंग दिलेलं आहे, पण याचा लेख जे आहे ते लेखांचं गोळा करणं, त्यामध्ये जाहिराती गोळा करणं, हे सगळं एकत्रित करणं, त्याची मांडणी करणं, हे सर्व हे आपल्या मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेलं आहे।
मित्र, दुसरा उपक्रम जो आहे तो शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात, हे नुसतं वाक्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण ह्या मागचा उद्देश मंडळाने हा जो उपक्रम राबवला आहे, हो मागच्या वर्षीपासून आपण उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामध्ये मागील वर्षी मिरवणूक होऊ शकली नाही, पण स्थानिक पद्धतीने स्थानिक शिवरायांची प्रतिमा आरास करून विराजमान केली होती. त्याचबरोबर करोनामुळे लोक बाहेर पडू शकत नव्हते, किंबहुना गर्दी करायची नाही असं सरकारी नियम असल्यामुळं शिवप्रतिमा आपण मंडळातर्फे प्रत्येक घराघरात आपण दिली होती. आणि आपण आग्रह केला होता की शिवप्रतिमा ही मंडळातर्फे आम्ही तुम्हाला भेट देत आहोत, तर या मूर्तीचं, या प्रतिमेचं आपण वर्षभर पूजन करावं आणि खास करून शिवजयंती दिवशी आपण पूजन करावं, मूर्तीचं पूजन करावं, आरास करावी, घरी सुरेख रांगोळी काढावी, शिवचरित्राचं वाचन करावं, हा त्यामागे उद्देश होता. मला सांगायला राहुलजी खरंच आनंद वाटतो की मागच्याच आम्ही जिथे ते शिव प्रतिमा दिल्या, शिवमूर्ती दिल्या, लोकांनी घराघरात चांगली आरास केली, रांगोळी केली, काहींनी उपास केले, नैवेद्य दाखवला, शिवचरित्राचं वाचन केलं आणि त्या घरातल्या आरासाचे फोटो हे कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपवर पण पाठवले. एवढी जागृती घराघरात निर्माण झाली. आज यंदाही आता दरवर्षी काही आपल्या पूर्वभागातला काही टप्पे घ्यावेत, काही भाग घ्यावा असं नियोजन करण्यात आलं. त्याप्रमाणे मागील वर्षी काही भाग घेतला होता, ह्या वर्षी आपण काही भाग घेणार आहोत की ज्यामध्येही आपण ही शिवप्रतिमा घरोघरी आपण देणार आहोत. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की ह्या वर्षी पण जशी शिवजयंतीचं वातावरण सुरू झालं गुरुवार पेठेत तिथं, तर लोकांनी विचारायला सुरुवात केली शिवप्रतिमा कधी येणार आहे. तर आपण इथं जर बघितलं तर एक सुरेख शिवप्रतिमा ही आपण ही प्रत्येकाच्या घरी देत आहोत. आणि खऱ्या अर्थाने ज्या महिला आहेत, मागील वर्षीचा अनुभव असा होता, मागील वर्षीचा अनुभव महिलांनी मूर्ती जेव्हा घरी आली तर औक्षण करून घेतली. मूर्ती दारात थांबून प्रथम औक्षण केलं, दिव्याने ओवाळलं मूर्तीला आणि घरी विराजमान केली. एकंदरीत उद्देश हाच की घराघरात छत्रपती शिवरायांचं पूजन झालं पाहिजे. पूजन झालं की त्यांचे विचार त्याचे रुजवले जातात घरात, आणि एक आदर्श राजाची प्रतिमा आपल्या घरात जर असेल तर आदर्श विचारांची पण घरामध्ये विचार आणले जातात, रुजवले जातात, हा त्यामागचा उद्देश. प्रभात मित्र मंडळ गेली, मी आता उल्लेख केला, 38 वर्ष, फक्त मागील वर्षी मिरवणूक झाली नाही, 38 वर्ष मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढते, शिस्तबद्ध मिरवणूक असते. पुणे शहरातून अनेक शिवप्रेमी, हिंदूप्रेमी मिरवणूक बघण्यासाठी, शिवप्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी, छत्रपतींना वंदन करण्यासाठी पुणे शहरातून वेगवेगळ्या भागातून येत असतात. आणि मिरवणूक मला आठवतं सुरुवातीचा काळ जी सायकलवरची मिरवणूक होती ती आज मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य प्रमाणावर मिरवणूक होती. आणि शिवजयंतीची मिरवणूक ही मंडळांनी फक्त मंडळापुरते सीमित न ठेवता आज भागातील अनेक गणेशोत्सव मंडळ असतील, विविध संस्था असतील, विविध समाजातील लोक असतील, या सर्वांना एकत्र घेऊन शिवजयंती आम्ही साजरी करतो. हे जे आमचे उद्देश होते ते आज सफल झालं असं मला वाटतं. कारण या मिरवणुकीत, ह्या सोहळ्याला, ह्या उत्सवाला समाजातील सर्व स्तरातील लोक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही मोठ्या प्रमाणावर सहभागी असतात. तो एक आम्हाला नक्कीच आनंद आहे की हा शिवजयंतीचा उत्सव जो आहे हा गुरुवार पेठेत एकंदरीत जशी गावाकडे आपण जत्रा बघतो तो दिवस त्या दिवशीचा गुरुवार पेठेत आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. प्रभात मित्रमंडळी स्थापना केल्यानंतर सुमारे सन 2011 मध्ये प्रभात जनप्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या मार्फत आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत विविध उपक्रम आपण राबवतो. आपुलकीची भाऊबीज आहे महिलांसाठी, तसेच देवदासी महिलांसाठी पण आपुलकीची भाऊबीज उपक्रम राबवतो. आरोग्य शिबिर आहेत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट आहे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती आहेत, असे विविध उपक्रम आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत असतो. मंडळाने मागील वर्षी जसं मी आता उल्लेख केला हा उपक्रम घेतला की शिवजयंती, शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात, त्याचप्रमाणे मंडळाने मागील वर्षी एक 3-4 उपक्रम चांगले राबवले. मिरवणूक नसल्यामुळं हे उपक्रम राबवणे खरं तर शक्य झालं. आपण एक चांगल्या प्रकारचे मास्क, भगव्या कलरचे मास्क त्यावर प्रभात मित्र मंडळ लिहून आपण मोठ्या प्रमाणावर आपले जे देणगीदार आहेत, वर्गणीदार आहेत, आणि ते आपले, मला सांगायला आनंद वाटतो, आपले वर्गणीदार गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, गणपेठेपासून लक्ष्मी रोडला विजय टॉकीजपर्यंत वर्गणी आपली आहे. म्हणजे सुमारे 36-37 वर्षापूर्वी माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी चालू केलेली ती वर्गणी आज अजूनही ती वर्गणी चालू आहे. आणि कार्यकर्ते गेले सुमारे 1.5 महिने हे वर्गणी काढत असतात. मग ती 11 रुपये का असताना पण ती वर्गणी आपण ती घेतो. उद्देश हाच की प्रत्यक्ष समाजाचा सहभाग त्यामध्ये असावा. आणि त्या प्रत्येक देणगीदाराला आपण एक चांगला मास्क दिला. लक्ष्मी रोडला, तुळशीबागेत, बेलबाग चौकात जर बघितलं असंख्य दुकानदारांमध्ये तो भगवा मास्क आहे. किंवा तिथलं काही मंडळ जी माझी मित्र आहेत त्यांनी आम्हाला म्हटले की तुम्ही प्रभात मित्र मंडळ सगळीकडे करून टाकलं, सगळे नुसते भगवे मास्कच दिसत आहेत.
मी असंच एक लक्ष्मी रोडला एका दुकानात खरेदी करायला गेलो होतो. दुकानदाराकडे मास्क बघितला, मी काय ओळख दिली नाही त्याला, पण सगळं झाल्यानंतर त्याला विचारलं तुम्हाला मास्क कुठून मिळाला. ते म्हणले गुरुवार पेठेतलं एक मंडळ आहे, प्रभात मित्र मंडळ, शिवजयंतीचा उत्सव असतो, यावर्षी आम्हाला त्यांनी मास्क दिले. म्हणलं दादा तुम्हाला मास्क कसा वाटला? एक नंबर क्वालिटी मास्क म्हणलं. आणि खरंच तो चांगला मास्क होता, 3 पदरी मास्क, आणि तो वर्षभर न खराब होणारा मास्क होता. पण जातात आम्हाला मी त्यांना ओळख दिली, मी त्या मंडळाचं काम करतो, मी त्या मंडळाचा कार्यकर्ता आहे. पण म्हणले तुमच्या तोंडावर दिसत नाही तो मास्क मला म्हणले. मी म्हणलं माझा मास्क धुवायला टाकलाय म्हणलं मी. तर मास्क दिल्यामुळं दुकानदार जे आहेत उद्देशात होतात की दुकानांमध्ये अनेक लोक येत असतात, अनेक जणांचा त्यांचा संपर्क होत असतो, तर दुकानदारांमुळं इतरांना त्याचा संसर्ग होऊ नये. आणि त्या दुकानदारांनी म्हणजे बोलून दाखवलं की आमच्या उभ्या आयुष्यात आजपर्यंत मंडळांनी कुठली तरी आम्हाला भेट आणून दिली कुठल्या एका वर्गणीदारांना, ही प्रथमच ही गोष्ट घडते. त्यामुळे आम्हाला त्या मास्क वाटपामध्ये एक आनंद झाला. त्यानंतर मागील वर्षी आपण करोना काळात जेवढी लसीकरण केंद्र आहेत त्या लसीकरण केंद्रामध्ये जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, सेवक आहेत, अहोरात्र काम केलं. कदाचित आता लसीकरण केंद्रामधली गर्दी ओसाडली आहे, कारण हेच की जास्त लसीकरण झालेलं आहे. पण तुम्ही मागील वर्षीचा काळ आठवा, लसीकरण सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी सुरू व्हायची आणि अखंड सेवा देणारे तिथले सेवक होते. या सर्व सेवकांचा सत्कार आपण या शिवजयंती निमित्ताने केला, त्यांना सन्मानित करण्यात आलं, त्यांच्या सेवेबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सन्मानित करण्यात आलं, त्यामध्ये सफाई कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, अशा सर्वांचा सन्मान आपण शिवजयंतीच्या निमित्ताने करा, कारण की त्यांनी समाजासाठी काम केलं म्हणून. त्याचबरोबर मागील वर्षी लसीकरण जास्त व्हावं यासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. नोव्हेंबरमध्ये आपण लसीकरण केंद्र इथं ह्याच हॉलमध्ये केलं होतं. सुमारे एका दिवसात 934 जणांचं आपण लसीकरण करून घेतलं होतं एका दिवसात. वाटतं सतीशजी तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात. उद्देशात की आज त्या लसीकरणाचा परिणाम आज आपण विदाऊट मास्क तरी इथं बसू शकतो आणि हा कार्यक्रम होऊ शकतो, हा लसीकरणाचा हा परिणाम आहे. तेव्हा जास्त लसीकरण व्हावं हा त्यामधला उद्देश होता. मित्रो, दर शिवजयंतीला आपण सीमेवर जे हुतात्मा होतात, ज्यांना बलिदान प्राप्त होतं, अशा 2 सैनिकांच्या घरच्यांना सन्मानित करत असतो. पण मागील वर्षी हा कार्यक्रम होऊ शकला नाही, पण तो कदाचित होऊ शकला नाही, त्यामुळे तो 15 ऑगस्टला आम्ही कार्यक्रम घेतला. त्यामुळे आम्ही आता निश्चित केलेलं आहे की दरवर्षी तो कार्यक्रम शिवजयंतीला न घेता दरवर्षी हा 15 ऑगस्टला आपण कार्यक्रम घेणार आहोत. कारण का अनेक जणांनी सूचनाही तशी दिली की हा आपला जो कार्यक्रम इतका उत्कृष्ट, इतका सुंदर आहे, हा कार्यक्रम शिवजयंतीच्या गडबडीत आपण न घेता, कारण की शिवजयंतीला मिरवणुकीची गडबड असते, न घेता एक आपण वेगळा स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. आणि तो आम्ही ह्या 15 ऑगस्टला घेतला मागील वर्षी. आणि तो खरंच सांगतो तुम्हाला, त्या कार्यक्रमाचा जे हुतात्मा 2 सैनिक आले होते, त्यांचे हुतात्मा सैनिकांचा जो परिवार आला होता, तो परिवार आणि हा सभागृह इथंच तो कार्यक्रम झाला होता आणि बहुतांशी आपणही उपस्थित होता. सर्व सभागृह स्तब्ध झालं होतं, असा तो सुरेख कार्यक्रम झाला होता. त्यामुळे तो दरवर्षी आम्ही आता ठरवलं की तो हुतात्मा पुरस्कार, प्रभात शौर्य पुरस्कार आपण जो देतो, त्यामागचा उद्देशच हा होता की हुतात्मा सैनिकांचं जे शौर्य आहे ते समाजापर्यंत पोहोचावं, जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि त्यांच्या मातापितांना, खरे मातापिता आहेत त्यामुळे तो पुत्र जन्मला, तर त्या मातापितांचा योग्य प्रकारे सन्मान व्हावा आणि त्यांची माहिती ही समाजापर्यंत पोहोचावी यासाठी आपण तो कार्यक्रम घेतो. त्यामुळे तो दर शिवजयंतीला कार्यक्रम नव्हता, ह्या 15 ऑगस्टला आपण तो कार्यक्रम या वर्षीपासून आपण सुरुवात करणार आहोत. जास्त काही बोलत नाही. आजच्या कार्यक्रमाला राहुलजी उपस्थित आहेत. राहुलजींनी मंडळासाठी फार मोठी सहकार्य राहुलजींचं असतं. मला वाटतं एका शिवजयंती मिरवणुकीला राहुलजी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. दरवर्षी मंडळाच्या विविध उपक्रमासाठी जे आम्ही क्लिप बनवतो त्यातला आवाज हा राहुलजींचा असतो. यावर्षी त्यांनी तो तसाच आवाज त्यांनी आम्हाला दिलेला, भारदस्त आवाज आहे. राहुलजींचा परिचय आता करून देण्यात येईल, पण मला जो माहिती परिचय, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची जी भूमिका त्यांनी जी केलेली आहे, म्हणजे सरकारने, महाराष्ट्र सरकारने त्याची निर्मिती का भारत सरकारने निर्मिती केली ट्रस्ट, तर त्यांनी जी निर्मिती केली होती ते मालिकांची ते आपण सर्वांनी कदाचित बघितली असेल. मी परवा राहुलजींशी चर्चा करत असताना मी तेच सांगितलं की आपणही ते परत सिरियल जी आहे ती परत एकदा टी व्हीवर दाखवली पाहिजे, कारण का अतिशय उत्कृष्ट भूमिका आणि साक्षात राजश्री शाहू महाराज राहुलजींनी त्या भूमिकेद्वारे उभे केले होते. ॲडव्होकेट सतीशराव गोरडे आहेत. सतीशराव गोरडे आपले संघसेवक आहेत. राहुलजी संघसेवक आहेत. सतीशराव संघसेवक आहेत. आपले जनसेवा बँकेचे माजी अध्यक्षही आहेत आणि आपले विश्व हिंदू परिषदेचे प्रांताचे सहमंत्री आहेत. असे 2 प्रमुखांची आज आपल्या कार्यक्रमाला उपलब्धता लाभली आहे. राहुलजींचं ऐकणं म्हणजे हे सर्वांना एक पर्वणी असती. तेव्हा मी काही जास्त न बोलता आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या पुढं स्पष्ट केला आणि परत एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद किशोरजी चव्हाण.
मी राहुल सोलापूरकर यांचा थोडा अल्प परिचय करून येणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राहुलजी सोलापूरकर, यांचे पूर्ण नाव राहुलजी दत्तात्रय सोलापूरकर. यांचा जन्म पुणे येथे 17 ऑक्टोबर 1963 साली झालेला आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण SP कॉलेजमधून पूर्ण केलेलं आहे. त्यांनी आपली चित्रपट ही कारकीर्द आंतरशालेय स्पर्धेपासूनच सुरुवात केलेली आहे. आंतरशालेय नाट्य स्पर्धेमध्ये सलग 3 वर्षे त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शालेय करंडकसुद्धा मिळवलेला आहे. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पण त्यांनी भाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना 5 वेगवेगळी बक्षिसं मिळालेली आहेत. 1979 साली NCC तर्फे त्यांना बेस्ट कॅन्डिडेट ऑफ नेव्ही ज्यू विंग यासाठी 9 सुवर्ण पदके आपले माननीय तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजीभाई देसाई यांच्याकडून मिळालेली आहेत. महाविद्यालयीन काळात त्यांनी सलग 5 वर्ष पुरुषोत्तम करंडक याच्यामध्ये सुद्धा विविध पारितोषिकं मिळवलेली आहेत. त्याच काळात त्यांनी महाराष्ट्र आणि बाहेरील अशा एकूण 65 वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे. नाट्य स्पर्धेमध्ये सलग 8 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. अनेक बक्षिसं त्यातून मिळवलेली आहेत. हौशी अशा एकूण 22 नाटकांमधून त्यांनी आपल्या भूमिका केलेल्या आहेत. 25 व्यावसायिक नाटकातून त्यांनी आपल्या भूमिका केलेल्या आहेत. 106 मराठी चित्रपट, त्यातले गाजलेले काही मराठी चित्रपट म्हणजे थरथराट, पळवा पळवी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे खूप गाजलेले चित्रपट आहेत. 5 हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हनन, यशवंतराव चव्हाण हे काही गाजलेले हिंदी चित्रपट. वेगवेगळ्या TV सिरियल्स, असे एकूण 31 TV सिरियल्समध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत आणि विविध पुरस्काराने त्यांना आत्तापर्यंत सन्मानित केलेलं आहे. त्याच्यामध्ये जनरल अरुण कुमार वैद्य युवा पुरस्कार जो देश पातळीवर दिला जातो, त्याच्यामध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे. डेक्कन जेसिस भारतातील सर्वोत्तम युवा कलाकार पुरस्कार 1993 साली त्याचे ते मानकरी होते. अभिनव पुरस्कार 2001 आणि 2002 साली स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते त्यांना मिळालेला होता. चंद्रकांत मार्डे कला अकादमी याच्यामध्ये सर्वोत्तम अभिनेता 2002 साली. आचार्य अत्रे कला पुरस्कार 2003. सर्वोत्तम निवेदक मटा सन्मान पुरस्कार 2005 साली त्यांना धोबी पछाड या कार्यक्रमासाठी मिळालेला होता. महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार 2006. क्रांतीवीर लहोजी वस्ताद साळवे कला पुरस्कार 2011. देशभक्त रत्नप्पा कुंभार समाजभूषण पुरस्कार 2016. अरुण सरनाईक पुरस्कार 2016. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चित्रकर्मी पुरस्कार 2017. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय कला पुरस्कार 2019. अशा विविध पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. राहुलजींची कारकीर्द फक्त चित्रपट, TV सिरियल्स किंवा हिंदी सिरियल्स यांच्यापर्यंत मर्यादित न राहता ते स्वतः एक सामाजिक उपक्रमांमध्ये पण त्यांचं खूप मोठे योगदान आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक मंडळांना ध्वनिचित्रफिती ध्वनिमुद्रण करून देणं, जसं आपल्या मंडळासाठी ते दरवर्षी करत असतात. वर्तमानपत्रे आणि दिवाळी अंकांमधून त्यांचं विविध विषयांवर त्यांचं लेखन ते करत असतात. त्यांची स्वतःची देवचिता क्रिएशन्स नावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक जाहिराती आणि शॉर्ट फिल्म्सची निर्मिती केलेली आहे. 2012 आणि 2000 साली एका वर्षात सार्थ सती या निमित्ताने जगभर स्वामी विवेकानंद या विषयावर त्यांनी 101 व्याख्यानं दिलेली आहेत. वेगवेगळ्या 14 संस्थांवर ते विश्वस्त म्हणून समाजोपयोगी कार्य करत असतात. 2018-19 66व्या राष्ट्रीय चित्रपट स्पर्धेचे ज्युरी होते ते आणि 11 भाषेतील 100 चित्रपटांचं त्यांनी आत्तापर्यंत परीक्षण केलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट या सिने संगीताच्या कार्यक्रमातील वैशिष्ट्यपूर्ण निवेदनामुळे ते जगभर प्रसिद्ध आहेत. असे हे थोर आणि खूप ज्येष्ठ कलावंत असे आपल्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांचे पुन्हा मंडळाकडून पुनश्च एकदा स्वागत. मी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आदरणीय श्री मंगेशजी शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्री राहुलजी सोलापूरकर यांचा सत्कार करावा. आपला गणेशोत्सव म्हणला, गणेशोत्सव काळामध्ये राहुलजींच्या आवाजाशिवाय आपला गणेशोत्सव पूर्ण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की,
भारत माता की वंदे. यानंतर जे आपले सन्मान्य मान्य श्री सत्यजी गोरडे यांचा परिचय आमचे कार्यकर्ते श्री मंगेशजी शिंदे करून देतील. आपल्याला असेच आज दुसरे जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत तर त्यांचं पूर्ण नाव आहे ॲडव्होकेट सतीशजी नानासाहेब गोरडे. विश्व हिंदू परिषद पश्चिम प्रांत त्यांचे ते सहमंत्री म्हणून त्यांच्याकडं दायित्व आहे. 27 वर्ष पुणे जिल्हा न्यायालयामध्ये ते दिवाणी व फौजदारी विषयासंदर्भात प्रॅक्टिस करतात. तसेच आत्ता सांगितलं मगाशी किशोर भाऊंनी की ते आपले जनसेवा बँकेमध्ये ते चेअरमॅन होते आणि आत्ता विद्यमान संचालक आहेत. तसेच क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती चिंचवड त्याचे ते अध्यक्ष आहेत. तसेच पिंपरी चिंचवड बार असोसिएशन त्याचेही ते अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक आहेत. मूळ गाव गोसासी तालुका खेड पुणे येथे त्यांच्या वडिलांच्या नानी स्वर्गीय प्राध्यापक नानासाहेब गोरडे यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय आणि सामाजिक प्रतिष्ठान आर्थिक संस्था व गोरगरिबांना मेडिकल ह्या गोष्टीच्या माध्यमातून ते मदत कार्य चालू असतं. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद अधिवक्ता भूषण पुरस्कार त्यांना प्रदान झालेला आहे व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जीवनगौरव जो पुरस्कार आहे तो त्यांना हे झालेले आहेत. असे एक प्रमुख पाहुणे आपल्याला दुसरे लाभलेले आहेत. मी श्री आदरणीय उदय वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीशजी गोरडे यांचा सत्कार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या ठिकाणी अन्य मान्यवर उपस्थित आहेत त्यांचाही आपण मंडळाच्या वतीने स्वागत करणार आहोत. शाहीर हेमंतजी मावळे यांचा सत्कार आपण ओमकार शिंदे यांच्या हस्ते करत आहोत. जागेवरती आमचा कार्यकर्ता येईल. आपण वेळेची उपलब्धता मान्य करून ओमकार आपण प्रभात मित्रमाच्या वतीने छापलेली डायरी आणि गुलाबपुष्पातून त्यांचा ते सत्कार करतील. शाहीर हेमंतजी मावळे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राजेंद्रजी काकडे. शाहू चौक मंडळाचे अध्यक्ष श्री राजाभाऊ थोरवे. श्री गणेशजी वनारसे. श्री महेशजी अमराळे. आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आपण या सर्व मान्यवरांचा आपण सत्कार करावा. श्री नितीनजी महाजन. धनंजयराव गायकवाड. दिलीपजी काळोखे. राजेंद्र भोसले. श्रीपाद रामदासी. रुपेश पवार. नाना क्षीरसागर. कार्यकर्त्यांना विनंती आपण जरा थोडीसं वेळेची उपलब्धता आपल्याकडे कमी आहे त्यामुळे आपण सत्कारी जागेवरती करतोय. पतित पावन संघटनेचे श्री स्वप्नील नाईक यांचं या ठिकाणी आगमन त्यांचंही मंडळाचे सहर्ष स्वागत. अनिकेत थोरात. अनिकेत थोरात प्लीज. स्वप्नील नाईक. डॉक्टर गणेश परदेशी यांचा सत्कार मंगेशजी शिंदे यांनी करावा. छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली डायरी आणि गुलाबपुष्प देऊन ते सत्कार करतील. रमेश जगताप. उत्तम कारपुरी आणि आपले प्रभाग क्रमांक 18चे सन्मान्य नगरसेवक श्री सम्राटजी थोरात. भारत माता की. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महात्मा फुले नगराच्या काही नियुक्त्या झाल्या त्यामध्ये मंगेशजी शिंदे यांची कार्यवाह म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा सत्कार राहुलजी सोलापूरकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या समवेत सहकार्यवाह म्हणून श्री विशाल साका यांची नियुक्ती झाली. त्यांचाही सत्कार सतीशजी गोरडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विशाल साका. जय शिवाजी. प्रभाताई काची यांचा सत्कार माधुरीताई करतील. वैशालीताई कोंडे. रेखाताई शिंदे. सत्कार सर्वांचे झाले असतील तर पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात.
मगाशी माझ्या सत्कार होतात अजून ते या मगाशी माझ्या आजच्या ह्या वर्षीच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात एक 3 उल्लेख करायचे राहिले. त्यामध्ये पहिला उल्लेख म्हणजे यावर्षी प्रथमच आपण महिलांच्या स्पर्धा घेतल्यात. 2 दिवस स्पर्धा चालू होत्या, विविध स्पर्धा होत्या त्या. माझं भाषण संपल्यानंतर मातृशक्ती माझ्याकडे रागाने कदाचित बघत होते, तेव्हा मला लक्षात आलं की मला हे निवेदन करायचं राहिलं आहे. मातृशक्ती ज्या आहेत, ज्या आपल्या समोर सगळ्यांच्या बसलेल्या आहेत, यांनी 2 दिवस विविध स्पर्धा अगदी उत्तम रीतीने घेतल्या आहेत आणि यंदा ते प्रथमच वर्ष होतं की त्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, यावर्षी आपण राहुलजी प्रत्येक वस्ती विभागात वाड्यात, इथं जुने वाडे भरपूर आहेत, छत्रपती शिवरायांचे ऐतिहासिक जुने चित्रपट आपण दाखवत होतो स्क्रीनवर. जुने चित्रपट बालगोपालांसाठी शिवभक्ती जागृत व्हावी आणि एक प्रेरणा मिळावी, आपण ते चित्रपट आपण त्यांना दाखवत होतो. आणि अजून एक यावर्षी आपण प्रयोग करणार होतो. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 20 तारखेला लहान मुलांसाठी ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, नो फॅन्सी ड्रेस ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा म्हणजे आपल्या इतिहासकालीन क्रांतिकारक असतील, इतिहासकालीन असतील, तर अशा सर्वांची वेशभूषा करून त्याची एक आपण लहान मुलांसाठी आपण एक स्पर्धाही आयोजित केलेली आहे. असे 3 कार्यक्रम यावर्षी आपण नव्याने घेत आहोत. मगाशी मी राहुलजींचा उल्लेख केला, तर मला ते राहुलजींनी जे आमच्यासाठी टेप करून आम्हाला जे दिलेलं आहे, तर ते मला मोह आवरत नाही की ते आपल्या सर्वांना ऐकावं लागेल मला. ते माझ्याकडे टेप आहे, मी एक 2 मिनिटात ऐकवतो. कदाचित कार्यक्रम वाढेल, पण हे ऐकल्यामुळे पण आपल्याला अजून स्फूर्ती मिळेल. राष्ट्रप्रेमी पुणेकर नागरिक बंधू भगिनींनो, प्रतिवर्षीप्रमाणे प्रभात मित्र मंडळ भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करीत आहे. फाल्गुन कृष्ण तृतीया शके 1943 म्हणजेच सोमवार दिनांक 21 मार्च 2022 रोजी भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला आहे. चला बहुसंख्येनं आपण उपस्थित राहूया. शिवछत्रपतींचा विचार हाच आपला आचार, शिवछत्रपतींचा जयघोष हाच आपल्या आत्म्याचा उद्घोष. ज्यांनी आपल्याला स्वत्वाचा कणा दिला, दाट मानेनं जगायला शिकवलं आणि स्वतःच सार्वभौम हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी चला प्रचंड संख्येने या मिरवणुकीत सामील होऊया. समाज कार्यात कायम अग्रेसर असणार आपलं प्रभात मित्र मंडळ. प्रभात मित्र मंडळ म्हणजे गोर गरीब विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य सप्रेम भेट देणारा मंडळ. प्रभात मित्र मंडळ म्हणजे देवदासी महिलांसाठीही आपुलकीची भाऊबीज साजरी करणारं मंडळ. प्रभात मित्र मंडळ म्हणजे देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी सन्मानित करणारं मंडळ. गेले 2 वर्ष संपूर्ण जग या कोरोना काळामध्ये बंदिस्त झालेलं होतं, पण प्रभात मित्र मंडळाचे कार्यकर्ते त्याही वेळेला कार्यरत होते. अन्न पाकिटांचं वितरण असेल, प्राथमिक तपासणी असेल, लसीकरणाचं केंद्र उभारून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणं असेल, प्रभात मित्र मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी काम करत होते. प्लाझ्माची उपलब्धता करून देणं, चर्मकार, वादक, तृतीयपंथी अशा उपेक्षित समाजातल्या लोकांना घरी जाऊन धान्य वाटप करून देणं, सॅनिटायझर आणि मास्कचं मोफत वाटप करणं, या कामामध्ये मंडळ अग्रेसर होतं. गेल्या वर्षीच्या बंदीमध्ये मंडळाला शिवजयंती उत्सव साजरा करता येणं शक्य नव्हतं. एक नवीन कल्पना मंडळाने मांडली. शिवराय मनामनात, शिवजयंती खरा खरा. 501 घरांमध्ये शिवरायांचे पुतळे पोहोचले आणि दिवाळी सारखं सजून नटून शिवरायांचं पूजन घरोघरी झालं. या वर्षी मात्र पुन्हा आपण ती शिवजयंती जोमाने साजरी करतोय. चला सोमवार
21 मार्च 2022 कृष्णहट्टी चौक गुरुवार पेठ सायंकाळी ठीक 6 वाजता भव्य शिवजयंती सोहळा. प्रतिवर्षीप्रमाणे तिथीनुसार होणारी भव्य मिरवणूक आणि हजारोंच्या संख्येने आपल्या सगळ्यांचा सहभाग. या वर्षीचं वैशिष्ट्य जास्तीत जास्त महिलांनी यावेळेला सहभागी व्हावं. कारण एकच, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून निर्मित झालेली आणि आदरणीय स्वर्गीय लता दिदींच्या स्वरांनी मोहून टाकणारी अशी शिवरायांची आरती हजारो महिलांच्या हस्ते यावेळेला होणार आहे. भारत मातेवरच्या निस्सीम प्रेमासाठी, शिवरायांवरील नितांत भक्तीसाठी आपण सारेच कटिबद्ध आहोत. चला, भव्य शिवजयंती सोहळा सोमवार दिनांक 21 मार्च 2022 कृष्णहट्टी चौक गुरुवार पेठ सायंकाळी ठीक 6 वाजता. प्रभात मित्रमंडळ गुरुवार पेठ पुणे भव्य शिवजयंती सोहळा. कदाचित मला असं वाटतं की मी प्रास्ताविक केलं नसतं तरी चाललं असतं. ही कॅसेट आपण ऐकलं तर बरं झालं असतं. धन्यवाद. धन्यवाद किशोरजी. आपण या ऑडिओ क्लिपचं एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि एक व्हॉट्सअपची क्लिप देखील तयार केलेली आहे. ती काही दिवसातच तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. मी माननीय रवींद्रजी बन्साल यांना विनंती करतो की त्यांनी शिवसूर्य स्मरणिका आणि पत्रिकेची माहिती द्यावी. आपण ही शिवसूर्य स्मरणिका यावर्षी 6वं पुष्प आहे आपलं. या स्मरणिकेसाठी गेले 2 ते 3 महिने आपले सर्व कार्यकर्ते ह्या स्मरणिकेसाठी असलेले लेख आणि जाहिराती यासाठी प्रयत्न करत असतात. त्यात विशेष करून संदीपजी नाकील, निलेश कांबळे, किशोर चव्हाण, मनोज शेलार यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. जाहिरातीसाठी मंगेश शिंदे, राजेश नाईक, विवेक फुले, ओंकार नाईक, कुणाल जगताप या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जाहिरात मिळवण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये जे लेख आहेत किशोरजींनी सांगितले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये सत्यनिष्ठ व विचारवंत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा लेख आहे. तो महाराजांचे वंशज श्री विक्रमसिंह जयंतराव मोहिते यांनी तो दिलेला आहे. श्री छत्रपती समर्थ योग हा लेख श्रीपाद रामदासी यांनी दिलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आपलं हे जे आत्ताचं वर्ष आहे ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, म्हणून नवीन आव्हाने आणि नवीन दिशा हा लेख आपल्या सर्वांचे परिचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर शरदभाऊ कुंटे यांनी दिलेला आहे. क्रांती पर्वातील सर्वात रोमांचकारी घटना, अतिशय तरुण युवक आहे आपल्या मंडळाचे, त्यांनी रायटर बिल्डिंगवरील हल्ला हा लेख त्यांनी दिला. अनिकेत यादव त्यांचं नाव आहे. 1971चे भारत पाक युद्ध, ब्रिगेडियर हेमंत महाजन निवृत्त आहेत, हा लेख पण हेमंत महाजनांनी दिलेला आहे. गुरु शिष्य लोहजी वस्ताद आणि राजे उमाजी नाईक हा लेख श्री संपत जाधव यांनी दिलेला आहे. सेवा क्षेत्र, कल्पना, व्याप्ती व स्वरूप, अतिशय ज्येष्ठ आणि प्रचारक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री सुहासराव हिरेमेट यांनी हा लेख दिलेला आहे. नुकतेच काही महिन्यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं दुःख निधन झालं, तर त्यांच्यावर आधारित त्यांची जी शिवसृष्टी आहे यावर आधारित डॉक्टर अजित वामन आपटे यांनी हा लेख दिलेला आहे. या लेखात आपण आरती करणार आहोत, तर ही आरतीसुद्धा या स्मरणिकेमध्ये आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली. शिववंदना आपण गेले कित्येक महिने शिववंदना सर्व कार्यकर्ते म्हणतो बैठकीत किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये, तर ती शिववंदना पण यामध्ये दिलेली आहे. किशोरजींचं मनोगत आहे.
शुभेच्छा संदेश आहे. अनेक पुण्यातील सर्व मान्यवर समाजसेवक यांचे सगळ्यांचे शुभेच्छा संदेश आहे. त्याच्यात प्रामुख्याने चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधरजी मोहोळ, गिरीशजी बापट, मुक्ताताई टिळक, सुनीलजी कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे आणि हेमंतजी रासने यांचे मंडळाला अतिशय सुंदर असे शुभेच्छा संदेश याच्यामध्ये आहेत. अनेक जाहिराती आहेत. यामध्ये ह्या वर्षामध्ये जे थोर ज्येष्ठ असे ज्यांचं निधन झालं त्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, समाजसेविका सिंधुताई सकपाळ, ज्येष्ठ उद्योजक राहुलजी बजाज आणि आमच्या अतिशय जवळच्या अशा हबप मंगलाताई कांबळे यांचाही फोटो आणि श्रद्धांजली या स्मरणिकेमध्ये आपण दिलेली आहे. अतिशय सुंदर अशी स्मरणिका आपण केलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीच कष्ट घेऊन ही स्मरणिका आपण तयार करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. आपण ज्या मुख्य कार्यक्रमाच्या आतुरतेने वाट पाहत होतो, रोमांचक क्षण आपण आणतोय. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण शिवसूर्य या स्मरणिकेचं प्रकाशन करतोय. मी रवींद्रजी भन्सळे यांना विनंती करेन की त्यांनी तो स्मरणिकेचा संच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते द्यावा. आपण सर्वांनी उभं राहावं की संदीपजी आणि नाकीन. छत्रपती शिवरायांच्या नावाची स्मरणिका आणि त्यांच्या विचारांचं जागरण आपण याच्या माध्यमातून करणार आहोत. अनेक समाजातील तज्ज्ञ, विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या लेखांचं संकलन केलेलं आहे. मी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण शिवसूर्य स्मरणिकेचं प्रकाशन करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सन्माननीय प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवसूर्य स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं आहे. मी संपूर्ण सभागृहाला आणि मान्यवरांना सांगू इच्छितो, जे छान असं मुखपृष्ठ जे डिझाईन केले तो आमच्या मंडळाचा कार्यकर्ता श्री रवींद्र भन्साळे जे आपणा सोबत त्यांनी केलेला आहे. मी त्या महिलांची नावं घेतोय, त्यांनी प्लीज कृपया स्टेजजवळ यावं आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना शिवमूर्तीचं भेट दिली जाईल. मी राहुलजी सोलापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी या शिवमूर्तीचं सप्रेम भेट द्यावी. कांचनताई अल्लात. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, वंदे. ह्या उपक्रमाचं ब्रीदवाक्य आहे, शिवराय मनामना शिवजयंती घराघरात. आपण सर्वांनी एकदा या ब्रीदवाक्याचा उच्चार करूयात. सर्वांनी शिवराय मनामनात, शिवराय मनामनात. धन्यवाद. जयश्रीताई कोंडे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. पूनमताई गंजकर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. स्वातीताई काटणे. वैशालीताई गालिंदे. मी माननीय सतीशजी गावकर्डेंना विनंती करतो की त्यांनी वैशालीताई गालंदे यांना शिवमूर्ती सप्रेम भेट द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. वनिताताई गोसावी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की.
आता इथे उपस्थित विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळींना मी विनंती करतो की त्यांनी गणेशोत्सव शिवजयंती संदर्भात काही सूचना असतील तर त्या कृपया आम्हाला द्याव्यात. कोणी इच्छुक असेल तर त्यांनी कृपया, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि शिवजयंतीबद्दल त्यांना कार्यक्रमाचं जे आपलं स्वरूप आहे त्याच्यामध्ये काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर ते पुढे येऊन त्यांच्या सूचना देऊ शकतात. शिवाजी महाराजांची जयंती अधिक भव्य प्रमाणामध्ये व्हावी, उत्स्फूर्तपणे साजरी व्हावी, अनेक जणांचा त्यामध्ये सहभाग व्हावा. गणेशोत्सव मंडळ तसे शिवजयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष सहभागी असतात, पण तो अधिक चांगला व्हावा यासाठी आपल्या मनामध्ये काही संकल्पना असतील ज्या आमच्यापर्यंत आपण या माध्यमातून पोहोचू शकता, आपण त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकता, आपण सुचवावं. आम्ही त्याचा स्वीकार करण्यासाठी उत्सुक आहोत. जसं की आता हा शिवराय म्हणा शिवजयंती घराघरा हा उपक्रम पण आपण आपल्या माध्यमातून राबवू शकता. या बाबतीत आपली काही संकल्पना मनामध्ये असेल ती आपण या ठिकाणी मांडू शकता. धन्यवाद. पुढील मनोगताच्या दिशेने जाण्यापूर्वी 2 सत्कार करू इच्छितो. वीर शिवराज मित्र मंडळाचे श्री किरणजी सोनेवाल यांचा सत्कार मनोज शेलार यांनी करावा. त्याचसमवेत डॉक्टर श्री शिरोळकर यांचाही सत्कार मनोज शेलार यांनी जागेवरती करावा. आपण वेळेची उपलब्धता मान्य करतोय. धनकडी भागाचे नामांकित डॉक्टर आहेत डॉक्टर श्री शिरोळकर. त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी गोरगरीब नागरिकांना मोफत सेवा दिलेली आहे. श्रीपादजी रामदास आपलं मत मांडतील. खरं तर काही सूचना करण्याइतपत मी मोठा नाही. किशोरजींच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असतो, थोडी बहुत सेवा करत असतो समाजाची, आणि शिवाजी महाराजांच्या काही कार्यक्रमांमध्ये जो सिंहगडावरती कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये मी सहभागी असतो. परंतु एक अतिशय सर्वप्रथम अभिनंदन या मंडळाचं मी करतो की असं 4 चौघामध्ये विचारायचं की आम्हाला काहीतरी सांगा. कारण दुर्दैवाने आज ऐकून घेण्याची पद्धत ही लोप पावत चालली आहे, पण सार्वजनिक पद्धतीने आज हे मंडळ विचारत आहे सर्वांना, त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. आणि माझं मत म्हणण्यापेक्षा ही एक विनंती अशी आहे की आपण सांस्कृतिक पद्धतीनं, मुख्य म्हणजे तिथेनुसार शिवजयंती साजरी करणारं मंडळ आहे, चांगली स्मरणिका आपण काढताय, नवीन लेखकांना आपण त्याच्यामध्ये संधी देत आहे. त्याचप्रमाणे एक आपण वर्षभर जरी चालवला कार्यक्रम तरी हरकत नाही. वाचनकट्टा नावाचा एक संकल्पना आहे. त्या वाचनकट्टा या संकल्पनेअंतर्गत जे काही जुने इतिहासाचे संदर्भ ज्याला मानले जातात असे ग्रंथ आहेत, शिवभारत आहेत किंवा कविराज भूषणांचे छंद आहेत शिवाजी महाराजांवरचे, तर ते काही तुमचे कार्यकर्ते असतील किंवा ज्यांचा जे वाचू शकतील अशा माणसांना साप्ताहिक किंवा मासिक एक शिवचिंतन बैठक म्हणा अशा पद्धतीने घेऊन तुम्ही तो वाचन कट्टा सुरू करू शकता. आणि त्याचे पूर्ण समजा मासिक घेतलं तर ते 12 एपिसोड जे असतील ते तुम्ही मुख्य शिवजयंतीच्या दिवशी लोकांपुढे आणू शकता. त्याचा फायदा असं होईल की मला काहीतरी वाचायला मिळतं आहे 4 चौघांसमोर. या संकल्पनेतनं ग्रंथ वाचनाचं जे प्रमाण कमी झालं आहे ते ग्रंथ वाचनाचं प्रमाण आणि ती वाचनाची आवड लोकांमध्ये निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट की मूळ ग्रंथ जे आहे, मूळ शिवचरित्र जे आहे ते वाचायची सवय लागेल. कारण आजकाल बरंच हायब्रिड शिवचरित्र हे समाजामध्ये मांडलं जातं आहे. तर आपण शुद्ध स्वरूपातलं शिवचरित्र जे ऐतिहासिक ग्रंथ आहेत, तुम्ही त्यासाठी इतिहास मार्गदर्शक तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी चर्चा करू शकता. तर असं जास्तीत जास्त वाचन संस्कृती जोपासणं आणि हे परत सुरू झालं पाहिजे. आणि मला वाटतं की प्रभात मित्रमंडळ उत्तम प्रकारे ते करू शकेल. धन्यवाद. धन्यवाद श्रीपादजी, आपण खूपच सुरेख मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मी सांगू इच्छितो की आपण सांगितलेल्या सूचनांचं नक्कीच आम्ही पालन करू आणि तो उपक्रम नक्कीच आम्ही चालू करू. पुनश्च धन्यवाद. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री सतीशजी गोरडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रभू रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय राहुलजींना आता उठताना म्हटलं तुमचं ऐकायला आलेलं आहे मी. ज्येष्ठ अभिनेते, त्यांचा परिचय आपण पाहिला, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप परिचय आहे आपल्याला.
परंतु अभिनेता असल्यानंतर एक क्रिप्ट त्यांना दिलं जातं आणि जेव्हा बाहेर समाजामध्ये एखाद्या कार्यक्रमात त्यांना उद्घाटनाला वगैरे येतात तर तसं बोलता येत नाही त्यांना. राहुलजींच्या बाबतीत असं नाही आहे. राहुलजी स्वतः अभ्यास करतात. प्रतापगड त्यांचा मंत्रमुग्ध होऊन आम्ही ऐकलेला आहे, कितीतरी वेळा ऐकलेला आहे. आणि मला नाही म्हणजे वाटतं की कितीतरी वेळा ते प्रतापगडावर गेले असतील आणि तिथं ते टायमिंग, तो वेळ, ते दिनांक, ते तिथी कशी ठरवली महाराजांनी. असं म्हणजे असं अभिनेता नाही तर एक उत्तम अभ्यासक असणारे राहुलजी आहेत. सोलापूरकर शेवटी आहे, त्यामुळं आपण त्यांचं भाषण खऱ्या अर्थानं त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष प्रभात मित्रमंडळ, मला माहीत नव्हतं परंतु मी पिंपरी चिंचवड भागामध्ये राहतो आणि विश्व हिंदूमध्ये गेले 6 महिन्यात आल्यानंतर पहिला कार्यक्रम जो झाला असेल तर प्रभात मित्रमंडळाने या ठिकाणी कोरोनाच्या कालावधीमध्ये 2 वर्षामध्ये खूप वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे किशोरजींनी सांगितले नाहीत परंतु खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम केले. त्याच्या दुसऱ्या लशीच्या वेळेला इथं आलो होतो, महेशजींना आम्ही आलो होतो. खूप चांगल्या प्रकारचे एकाच दिवसात जवळजवळ 900 ते 1000 लोकांना मोफत लस दिल्या. अशी लाईन होती. इथं 3-4 टेबल होते, खाली 4-5 टेबल होते आणि एक चांगल्या प्रकारचं काम पुणे भागामध्ये, पुणे महानगरामध्ये हे मंडळ करते. या मंडळाचे अध्यक्ष आमच्या विश्व हिंदू परिषदेचे आमचे मार्गदर्शक माननीय किशोरजी, ते जनता बँकेमध्ये मोठे अधिकारी आहेत. या मंडळाचे सरचिटणीस, सेक्रेटरी, आमच्या जनसेवा बँकेचे, आमच्या युनियनचे माजी अध्यक्ष असणारे आणि अधिकारी असणारे उदयजी वाडेकर, या मंडळाचे सर्व पदाधिकारी, विश्व हिंदूचे या भागातील विभाग प्रमुख माननीय धनंजयराव गायकवाड, त्याचप्रमाणे नितीनजी महाजन जे आता बजरंग दलाचे प्रांताचे सहसंयोजक आहेत, आमचे रामदासी सर जे हिंदूबोध विश्व हिंदूचं मासिक काढतो त्याचं प्रमुख म्हणून काम करतात आणि उपस्थित मातृशक्ती बंधू भगिनींनो, या मंडळाबद्दल माहिती राहुलजींच्या क्लिपद्वारे आपण ऐकली. किशोरजींनी सांगितलेली तीही माहिती आपण पाहिली. शिवजयंती, शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात, हे खूप चांगलं बिंबणारं वाक्य आहे. परंतु एक 3-4 मुद्द्यात त्याचा विचार केला तर राजे खूप शूर होते. सरांच्या बोलण्यात नाही येईलच आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु अजूनही राजे असं होते की तेही शूर असतील किंवा राजांपेक्षाही शूर असतील, परंतु राजांचा महत्त्वाचा सर्वात कुठल्याही राजांकडे गुण नसणारा म्हणजे अतिशय चारित्र्य संपन्न राजा होता. आमचा राजा अतिशय चारित्र्य संपन्न होता, जे आज आपल्याला प्रत्येकाला गरज आहे. समाजामध्ये गरज आहे, राजकारणामध्ये गरज आहे, घरात गरज आहे, मंडळाचं काम करताना गरज आहे. तर अशा प्रकारचं राजांचं चारित्र्य संपन्न ते आज घराघरात पोचवण्याची गरज आहे. प्रभात मित्रमंडळ हे पोचवण्यासाठी काम करतं आहे. मी न्यायदान व्यवस्थेमध्ये काम करतो. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या केस लॉ म्हणून त्या वापरतो. कायदे आहेत, परंतु एखादी 4 बेंचनी 5 बेंचनी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की तो न्यायालयापुढं वाचून दाखवतो. आमच्या पक्षकारांवर अन्याय होतो ते सोडवण्यासाठी मदत घेतो. तशा प्रकारचं महाराजांचं त्या काळातलं न्याय निवाड मंडळ होतं. त्यांचं आपल्याला माहिती आहे त्यांनी किती कडक शिक्षा दिलेल्या आहेत आणि कुणावरही अन्याय होणार नाही. कुठल्याही मातृशक्तीवर, महिला भगिनींवर, साध्या सर्वसामान्यावर अन्याय होणार नाही. अर्थनीती तशीच होती. सर्व प्रकारचं जे जे समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये लागतं अशा प्रकारचं अष्टपदन मंडळ होतं आणि त्याप्रमाणे आज राजे आपल्या प्रत्येकाच्या मनामनात पाहिजे आणि घराघरात पाहिजे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे राजांच्याबद्दल सर्व राजे होऊन गेले. आपल्याला माहिती आहेत आत्तापर्यंतचे खूप राजे आहेत, शूर आहेत, सर्व बाबतीत असतील, परंतु आमचा हा राजा रयतेचा राजा होता. रयतेवर अन्याय कधी होणार नाही, रयतेला सुखदुःखामध्ये सहभागी होणारा राजा होता. आणि अशा प्रकारचं ह्या मंडळाने शिवराय मनामनात आणि शिवराय घराघरात, शिवजयंती घराघरात हे ब्रीद वाक्य घेऊन एक चांगल्या प्रकारचा उपक्रम गेले 38 वर्ष राबवत आहे. 38 वर्ष म्हणजे एक चांगला पोक्त, आपण कसं म्हणतो की आता 20-25 वर्ष झालं का लग्न करतो,
त्यानंतर 40-35 नंतर एक चांगला कामधंदा करून 35 ते 40मध्ये तीर्थावर माणूस होत असतो. तसं हे मंडळ आज पुणे महानगरामध्ये अतिशय तीर्थावर झालेलं आहे आणि एक नावलौकिक गुडविल त्याला प्राप्त झालेला आहे. अशा ह्या प्रभात मित्रमंडळाला त्यांनी स्मरणिका जी काढली त्याला आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्व हिंदू परिषदेतर्फे लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. जय शिवराय. धन्यवाद सतीशजी. आपण आता ज्याची वाट पाहतो, उत्कंठपणे ज्याची वाट पाहतोय त्याच्याकडे मी वळतोय. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अतिथी श्री राहुलजी सोलापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सामाम पातु सरस्वती भगवती. श्री आदिशक्ती तुळजा भवानी, परमपवित्र भगवा ध्वज, समशेरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी पंचप्राणांची कुरवंडी केली ते सर्व क्रांतीवीर, आणि स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात जात पंथ वर्णविरहित हा समाज शिवरायांच्या विचारांनी एकत्र ठेवण्यासाठी ज्या ज्या समाज धुरीणांनी काम केलं त्या सर्वांना विनम्र वंदन. प्रभात मित्रमंडळाच्या वतीनं तिथीनुसारची जी शिवजयंती गेली 38 वर्ष या भागामध्ये साजरी होती आणि त्यामुळे आता ती संपूर्ण महानगराचं एक आकर्षण झाली आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आज शिवसूर्य या प्रभात मित्रमंडळाच्या एका आगळ्या वेगळ्या स्मरणिकेचं आणि पत्रकाचं प्रकाशन आज इथं संपन्न झालं. त्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर, मी नामावलीत वेळ घालवत नाही कारण आपल्याला सगळ्यांना ती माणसं जवळची आहेत, परिचयाची आहेत, माहिती आहेत, आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि शिवप्रेमी बंधू भगिनी, एक सूचना मगाशी ज्यावेळेला मांडत होते त्यावेळेला बोलता बोलता त्यांनी एका ग्रंथाचा उल्लेख केला. शिवरायांविषयीचे बरेचसे कागदपत्र अजूनही आपल्याला ज्ञात नाहीत. जास्तीत जास्त महाराजांची पत्र असतील, नामे असतील, कज्जे असतील, हे सगळे ब्रिटिशांकडे आहेत. खऱ्यांपासून सर्व लोकांनी तिथं जाऊन त्या अक्षरशः नकला उतरवून आणल्या म्हणून शिवाजी महाराज आपल्यापर्यंत पोहोचले. म्हणजे एक साधी घटना सांगतो, शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरत लुटली. त्याविषयीची ब्रिटिशांनी निर्माण केलेली सुरत डायरी 2014 साली ब्रिटिशांच्या मुंबईतल्या एका लायब्ररीत आम्हाला मिळाली. निनादराव बेडेकर होते, सगळे लोक होते, आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की आपल्यालाही माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टी ब्रिटिशांनी चर्चा करून की कशा पद्धतीने सुरत लुटली होती, त्यावेळेला काय काय होतं. पहिल्या वेळेला महाराजांनी घोडे नेले होते जास्तीचे की त्यांच्यावर लूट नसाय. त्यांच्या असं लक्षात आलं की बेहलोल पळून गेला आणि ही लोक काही पाठलाग करत नाहीत, घाबरली आहेत, म्हणून दुसऱ्या वेळे त्यांनी बैल नेले की जास्त आणखीन आणता येईल आणि आरामात. बैलांची दौड थोडी कमी असते आणि म्हणून नाशिक जवळची वणीपासली लढाई झाली आहे नंतर. त्यामुळे हा सगळा भाग ब्रिटिशांनी जपून ठेवला. आपल्याकडे दुर्दैवाने ती जपणूक करण्याची पद्धत नाही. ब्रिटिशांकडनं घ्यायला काय पाहिजे होतं ते आपण घेतलं नाही. सॉरी आणि थँक्यू आणि बाकीचे फालतूपणे घेतले असं माझं कायम मत. पण त्यातला जो अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ जो आजही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत म्हणून मानला जातो तो म्हणजे स्वामी परमानंद नेवासकरांनी लिहिलेला शिवभारत. का शिवजयंती घराघरात व्हायला पाहिजे, का ते आदर्श व्हायला पाहिजेत, आत्ता त्यांनी सांगितलं की एक चारित्र्य संपन्न राजा. पण एक साधी गोष्ट, आता इथेही लहान मुलं आहेत म्हणून आठवलं, आपल्याकडं काही विचित्र म्हणी तयार होतात किंवा काही समाजात गोष्टी प्रघात असतात. असं म्हणलं जातं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे आता त्या न्यायाने माझ्या वेळेचा पाळणा मला लहानच पडला असेल कदाचित, पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याचा अर्थ आपण काय घेतो तर बाबा लहानपणी मूल काय वागतंय, त्याचे गुण काय दिसत आहेत, ह्याच्यावर मोठेपणी तो कोण होईल. मग एखादा उत्तम ताल धरणारा असेल तर म्हणतात की याला वाद्य शिकवा. एखादी उत्तम नाचणारी मुलगी असेल तालावरती तर सांगतात तिला नृत्य शिकवा. गाणारा असेल तर त्याला सांगतात आणखीन काही. अभ्यास करणारा असेल तर त्याला जरा लक्ष द्या त्याच्या अभ्यासाच्या गतीकडं. हे सगळे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो. या न्यायाने शिवभारत वाचताना मला नेहमी फार गंमत वाटते दरवेळेला. त्याच्यात शिवरायांच्या जन्माच्या आधीपासनं म्हणजे जिजाऊच्या डोहाळ्यांपासनंचं वर्णन आहे.
आणि डोहाळे म्हणजे अहो साधे सुधे नाही आहेत, जिजाऊचे डोहाळे आहेत. 8व्या महिन्यात गरोदर असतानाही तिला काय करावं असं वाटतंय, तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोड्यावरती बसून भाला घेऊन रानडुकराची शिकार करावी असं तिचं मत आहे. मुळामध्ये नेहमी माझं असं मत असतं की अगदी इथं कोणी शेतकरी बंधू किंवा त्यांच्या जवळचे लोक असतील तर ते सांगू शकतील, बांध एकच असतो आणि शेतीची जमिनीची प्रतही एकच असते, तरी एका ठिकाणी चांगलं पीक येतं आणि शेजारी येत नाही. आता त्यांनी काही मशागत कमी केली, त्यांनी पिकाला काही कमी खत घातलं असंही काही नसतं, तेवढेच कष्ट घेतलेले असतात, तरी 2 शेतांमध्ये फरक का पडतो, तर त्याचं खरं कारण हे असतं की त्या मातीने ठरवावं लागतं की माझ्या पोटात कुठलं बी रुजावं. ती जिजाऊंची इच्छा होती म्हणून शिवरायांचा जन्म झाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या पोटी असा पुत्र यावा की ज्यांनी काहीतरी उत्तुंग कार्य करून दाखवावं. आणि त्यामुळे असेल कदाचित तिचे डोहाळेही तितकेच कडक. नंतरचे जसं त्यांनी सांगितलं की काही भ्रष्ट आवृत्त्या शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या आल्या, त्याच्यात कोणी त्यांना शंकराचा अवतार म्हणतं, कोणी रायगडावरच्या मंदिरामुळे म्हणतं, पण जिजाऊनी स्वतः असं म्हणलेलं आहे की तिला असं स्वप्न पडलंय की प्रत्यक्ष महाविष्णू लहान बाळाचं रूप घेऊन कवच कुंडल घालून माझ्या मांडीवर बसले. ते विष्णू रूप आहे आपल्यासाठी. आणि पुढचं जे बाललीलांचं वर्णन आहे ना, ते बघितल्यावरती तर मला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीचा उलटाच प्रत्यय येतो असं माझं कायम मत आहे. आपल्यापैकी किती लोकांनी शिवनेरी बघितलाय मला माहित नाही, किंबहुना प्रत्येकाने एकदा तरी शिवनेरी आणि रायगड या 2 ठिकाणी जाऊन यायलाच पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं ते आद्य कर्तव्य असलं पाहिजे असं माझं मत. ती जी जन्मदाती खुली आहे, शासनाने ती व्यवस्थित डागडुजी करून ठेवली आहे. जर आजही बघाल तर इथे बरेच जुने वाडे आहेत अजूनही, आणि तिथे आम्ही काम करतो असं किशोरजी म्हणले. त्यामुळे जुन्या वाड्यातली जी घरं असतात त्याला उंबरे असतात. हल्लीच्या घरांना फ्लॅट संस्कृतीत सिमेंटच्या जंगलात उंबरे नाहीत. तुळशीबागेतनं स्टिकर आणायचा, तो चिकटवायचा, म्हणजे उमरा झाला. पण जुन्या काळात उमरे असतात. तसं शिवरायांच्या जन्मदात्या खोलीचा उमरा बघाल तर तो लाकडी नाहीये, तो दगडी आहे. आणि केवढा आहे तर 1.5 फूट उंद आहे आणि 8 बोट रुंद आहे. म्हणजे जवळजवळ लहान मूल घराबाहेर पडताना पूर्वी ती कडोसरी लावली जायची ना, की ते चालायला लागले ते बाहेर नको झालं, मग ते त्याच्यात धरून ते खेळत बसायचं. त्या कडोसरी इतका उंच आहे. आणि बालशिवबांचं वर्णन असं आहे की बालशिवबा अत्यंत गबदूल होते, खूप जाडे होते, भयंकर बाळसेदार होते. म्हणजे चालायला लागले उभे राहून की मांड्यांना मांड्या घासायच्या असं वर्णन आहे. इतके गबदूल असे चालायचे. पण आता जरा मोठे झालेत आणि आता सवंगड्यांबरोबर खेळायचंय. मग 2 दाया ठेवलेल्या होत्या लक्ष ठेवायला त्यांच्याकडे, कारण बाकी सगळा राज्यकारभार आऊसाहेब बघायच्या. मग करायचं काय, तर त्या दायांची नजर चुकवून बालशिवबा कसे बसे त्या उमऱ्यावर चढायचे. चढले की पलीकडच्या बाजूला उतरता यायचं नाही, एवढं गबदूल शरीर घेऊन एवढं सगळं ते उंचीवरनं खाली उतरायचं. मग स्वतःला झोकून द्यायचे आणि धप्पकन पडायचे. आता लहान मुलाची सवय असते बघा, ते चालायला लागलं की पायात जोर नसतो, कळत नसतं अजून नीट पावलं कशी टाकायचे, चालता चालता पडतं. पण लहान मुलांची सवय काय असते, पडलं की पहिलं ते आजूबाजूला बघतं कुणी बघतंय का. मोठं कुणी बघत असेल तर भोकाड पसरतं, नसेल तर आपल्या आपल्या कामाला लागतं. पण बालशिवबांचं वर्णन असं आहे शिवभारतातलं की ते ओठ घट्ट मिटून घ्यायची आणि उडी टाकायची, की लागलं तरी चालेल पण तोंडातनं हू कचू येता कामा नये, दाईला कळता कामा नये आपण बाहेर पडलो. आणि उठायचे आणि सरळ पळत सुटायचे. आजच्यासारखा काही शिवनेरी उघडा बोडका नव्हता, घनदाट झाडी होती सह्याद्रीच्या पश्चिमेकडची सगळी. आणि मग तिथे कुठेतरी सांदी सापटीत जाऊन आधी लपून बसायचे, थोडा वेळ वाट बघायचे कुठली दाई येत नाही ना. नाही, मग सवगड्यांना गोळा करायला सुरुवात करायची. तेवढ्यात एखादी दाई येताना दिसली की एखाद्या करवंदीच्या जाळीत लपायचे. पुढचं वर्णन असं येतं की बालशिवबा अत्यंत उत्तम नकलाकार होते. आता नकलाकार होते म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण लहानपणी काढतो तसा कुत्रा, मांजर, पोपट असले आवाज काढत असतील, पण तसलं नाहीये. बालशिवबा अतिशय उत्तम मोराचा किंवा चितळाचा आवाज काढायचे. त्यामुळे ती दाई आली जवळ त्या जाळीपाशी की त्यातनं चुतूर 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 असा आवाज काढायचा. मग तो आवाज काढला की तिला असं वाटायचं एखादी हरिणी पाडसाला घेऊन बसलेली दिसते, इथं जनावर असताना इथं कशाला बालशिवबा येईल, तो दुसरीकडे गेला असेल म्हणून ती दुसरीकडे शोधायला वळायची. आणि मग तिची दिशाभूल झाली की मग काटक्या गोळा करायच्या, त्याच तलवारी म्हणून मग सगळे सवंगडी आणि मग खेळ चालायचे.
आणखीन एक गंमतशीर वर्णन आहे त्यात, फार विचित्र वाटतं वाचताना सगळं. ते वर्णन असं आहे की बाल शिवबाला स्वतःच्या लाळेत कालवून माती खायला आवडायची. हे शिवभारतातलं वर्णन आहे. मी आजच्या काळात एखादी मुलं असं करत असेल काहीतरी तर ती बाई लगेच डॉक्टरांकडे जाईल. आहेत डॉक्टर पण आहेत आपले की बाव मेल्याला चांगलं तेला तुपाचं खायला घालते पण अवदसा आठवली ते माती खात आहे. कदाचित डॉक्टरही गंभीरपणे स्टेथॉस्कोप वगैरे लावून कॅल्शियम डिफिशियन्सी देतो लिहून गोळ्या असंही म्हणतील. पण मला विचित्र वाटतं की ही काय सवय की लाळ खायची, ती अशी ती कालवायची आणि माती खायची. कधीतरी उशिराने लक्ष नसताना एखादी दाई त्यांना पकडायची. तोपर्यंत संध्याकाळ होत आलेली असायची. मग घरात आणलं जायचं. मग जिजाऊचे 2 धपाटे आणि ओरडे पडायचे. त्यावेळेला काही ते महाराज झालेले नव्हते. तो बाल शिवबा होता तिचा. मग पुन्हा संध्याकाळी आंघोळ व्हायची कारण सगळं चिखलानी माखलेलं रूप ते. आणि मग त्यानंतर दिवे लागणी झाली की आऊसाहेबांनी जेवण दिल्याशिवाय हाताने भरवल्याशिवाय जेवायचे नाहीत बालशिवबा. शिवछत्रपतींचं सगळं आयुष्य आणि विशेषतः छत्रपती झाले पहाटे 3:45चा त्यांचा शपथविधी आहे रायगडावरचा. त्या वर्णनात सुद्धा सापडतं की आऊसाहेबांच्या हातनं जेवण घेतल्यानंतर ते सिंहासनाधीश्वर झाले. त्यामुळे आईच्या हातचं जेवण, आणि ते नुसतं नाही, आईनी गोष्ट सांगितली पाहिजे. शिवभारतात वर्णन असं येतं की रामायण महाभारत आणि सगळ्यात जास्त कृष्ण नीतीच्या गोष्टी आऊसाहेब त्यांना जेवण भरवताना सांगायच्या. महाराजांच्या आयुष्यातलं सगळं राजकारण समाजकारण बघितलं तर लक्षात येतं की कृष्ण नीतीचा अतिशय सुंदर वापर महाराजांनी आपल्या संपूर्ण राज्य व्यवस्थापनात केलेला आहे. मग ती गोष्ट अर्धवट राहिलेली असायची, जेवण संपायचं, मग आऊसाहेबांकडे हट्ट सुरू व्हायचा बालशिवबाचा, नाही आऊसाहेब गोष्ट पूर्ण करा. मग ते म्हणायचे चला आता पलंगावर बसून पुढची गोष्ट. मग त्या छपरी पलंगावर दोघं झोपायचे. गोष्ट सांगता सांगता दिवसभराच्या कारभारानं थकलेले आऊसाहेब जिजाऊ झोपी जायचे. आणि मग वर्णन पुढचं असं येतं की पुढं आणखीन एक खेळ बालशिवबाचा रात्री सुरू व्हायचा. तो काय, ती खोली बघाल तर लक्षात येईल की त्याचं गवाक्ष पूर्व पश्चिम आहे. त्यामुळे त्यातनी चंद्राची अशी किरणं येऊन इथं पडायची भिंतीवर मागं. आणि मग त्या पलंगावर झोपलेले बालशिवबा ती किरणं पकडण्याचा खेळ सुरू करायचे झोपल्या झोपल्या. आऊसाहेबांना काही कळता कामा नये अशा पद्धतीने. ती किरणं काही कधी पकडता येणार नाहीत. आपण रामायणातही वाचलेलं असतं की बालरामानी चंद्राचा हट्ट धरला आणि मग कसं ते पाऱ्याचं हे करून त्याला त्यावेळेला मुद्दाम ते दाखवलं गेलं प्रतीक. तर हे करता करता मग झोपी जायचे. दुसरा दिवस उजाडला की पुन्हा या पद्धतीने सुरुवात. दरवेळे वाचताना माझ्या मनात येतं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याचा कुठेच याच्याशी संबंध येत नाही. ज्या शिवबांना स्वतःच्या जन्मदात्या खोलीचा उमरा ओलांडता येत नव्हता त्यांनी अटक ते कटक 286 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. ज्यांना स्वतःच्या लाळेमध्ये कालवून माती खावीशी वाटत होती त्यांनी बाजूच्या 5ही शाह्यांना माती चारली. आणि ज्यांना लहानपणी स्वतःच्या मुठीमध्ये चंद्राची किरणं पकडावीशी वाटत होती त्यांच्याच मुद्रेमध्ये प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता असं इतिहासकारांना लिहावं लागलं. त्यामुळे शिवरायांचा सगळाच इतिहास हा अत्यंत दैदिप्यमान, जाज्वल्य आणि आपल्यासाठी कायमच अभिमानास्पद आहे. ज्या ज्या वेळेला मी परदेशात जातो मी दरवेळेला पाहिलेलं आहे. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, न्यूयॉर्कमध्ये न्यूपॉन्ट नावाची एक जागा आहे, तिथं मिलिटरी अकॅडमी आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही, जनरल पॅटर्न म्हणजे ज्या नावाने एक पॅटर्न रणगाडा पाकिस्ताननी आपल्या विरोधात युद्धात वापरला होता, तो जनरल पॅटर्न त्याचं नाव त्या रणगाड्याला दिलं गेलं. जनरल शॉर्चकॉफ, ही सगळी माणसं जिथून बाहेर पडली शिकून त्या मिलिटरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांना जगाच्या युद्धामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यात 2 युद्ध शिकवली जातात. एक बाजीरावाचं पालखेडाचं युद्ध निजामाच्या विरोधातलं आणि दुसरं सँड मॉडेल आहे ते प्रतापगडाचं शिवरायांचं. इंग्लंडला मी गेलो तिथेही मी पाहिलंय. लंडनचं शेवटचं ट्यूब स्टेशन आहे एलिफंट अँड कॅसल, तिथं 2 मोठी म्युझियम्स आहेत. फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर. जगाच्या नकाशावरती युद्ध नीतिज्ञांचा वॉर स्ट्रॅटेजीचा कोर्स 1.5 वर्षाचा तिथं होतो आणि जगभरातली लोक इंग्लंडकडे येतात शिकायला. त्या कोर्समध्ये 8व्या नंबरवरती त्या ब्रिटिश भाषेत छापलेलं आहे प्रतापगड. गड नाही, कारण ते GAD कधीही म्हणायचे नाहीत. कुठल्याही ब्रिटिश माणसाचं जुन्या लिखाण वाचाल तर ते GARH गर असं लिहितात.
तर तिथे लिहिलंय प्रतापगड अ सायकॉलॉजिकल वॉर वन बाय सिवा. मी तिथल्या प्राध्यापकांना भेटल्यावर त्यांनी असं सांगितलं होतं की सॉन झू नावाचा एक चायनीज युद्धनीतिज्ञ होऊन गेला आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या युद्ध जिंकण्यासाठीच्या काही गोष्टी लिहून ठेवल्यात आणि 1001 वर्षापूर्वीची घटना आहे. म्हणजे महाराजांना येऊन त्यातलं कोणी भेटलं, काही शिकवलं असलं होण्याची शक्यता नाही. असला कोणी माणूस आलेल्याची नोंदही नाही. पहिला अधिकृत चायनीज आपल्याकडं आलेला म्हणजे हिंदुस्थानात तत्कालीन आलेला आहे तो 13व्या शतकात आला, हे बरोबर आहे, पण तो फक्त फिरस्ता म्हणून आला होता, मसाल्याच्या पदार्थांचा देश म्हणून आला होता. कुठलेही युद्धनीतिज्ञ शिवाजी महाराजांना येऊन भेटलाय वगैरे असलं काही नाही. पण त्यांनी लिहिलेली जी तत्व आहेत ती तत्व तशीच्या तशी आपल्या पद्धतीने वापरून त्याच्यात स्वतःच्या बुद्धीची भर घालून महाराजांनी युद्धनीती स्वतःची निर्माण केली. आणि म्हणून तुम्ही इतिहास वाचाल तर लक्षात येतं शाहिस्ते खानाला मारलं, इथे ज्यावेळेला त्याची बोटं तोडली तेव्हाची नीती वेगळी असते. अफजल खानाला मारलं तेव्हाची वेगळी असते. ज्यावेळेला पावनखिंड घडलं त्यावेळेची नीती वेगळी असते. प्रत्येक वेळेला वेगळी युद्धनीती. कारतलब खानाला त्यावेळेला वेगळी नीती. त्यामुळे महाराजांच्या विषयी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. बुसातिनुस सलातीन सारखा ग्रंथ असेल किंवा आदिलशाहीची आदिमगिरी असेल, या सगळ्यामध्ये वाचताना असं दिसतं सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांना भूतच मानायचे लोक. ते महाराजांच्या युद्धनीतीमुळे होतं की हे भूत आहे, हा माणूस नाही. कारण तो कुठलं तरी सांदी सापटीतनं येतो, मारतो आणि निघून जातो. ह्या माणसाशी लढायचं कारण हा माणूसच नाही, हे भूत आहे. आणि त्यामुळे बहुतेक म्हणजे बुसातिनुस सलातीनपासून आलमगिरीपासून सगळीकडे बघाल तर सुरुवातीला भूत असंच त्यांचं वर्णन आहे. महाराजांचं अधिकृत पहिलं चित्र कधी झालं? आग्र्याच्या भेटीच्या वेळेला. त्याची नोंद आहे अधिकृत. एका फ्रेंच चित्रकाराला औरंगजेबानी पैसे देऊन असं सांगितलं की या माणसाचं चित्र उपलब्ध नाही, मी त्याला अशा अशा अंतरावर उभा करतोय, त्याचं चित्र रेखाट. लंडन म्युझियममध्ये जी दोन्ही चित्र आहेत ती त्यावेळेला रेखाटली गेली. तोपर्यंत शिवाजी दिसतो कसा हेच लोकांना शत्रूला माहीत नव्हतं. त्यामुळे हाही एक युद्धनीतीचाच भाग असतो. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कोणी MBA वगैरे झालेले असतील किंवा स्ट्रॅटेजीजवरती काम करत असतील कंपनीच्या, तर नेहमी म्हणलं जातं कॅप्टन शूड लीड. त्यांनी असं नाही सांगितलं की आप आगे लढो मैं कपडे संभालता हूं. मी पुढे माझ्याबरोबर तुम्ही, मी पुढे माझ्याबरोबर तुम्ही. हे प्रभू रामचंद्र एकमेव आपल्या तसं म्हणणार आहे. त्यानंतर शिवराय. त्यामुळे मी पुढे माझ्याबरोबर तुम्ही अशा पद्धतीची युद्धनीती निर्माण करणारा हा राजा, आत्ता सांगितलं त्याप्रमाणे अत्यंत चारित्र्य संपन्न राजा आणि सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत आदर्श निर्माण केलेला राजा की ज्याला जगाच्या नकाशावरती गाजलेलं आहे आज ते व्यक्तिमत्व. मला फक्त 2 विनंत्या मंडळाला, कारण सूचना मागवत आहात तुम्ही असं म्हणलात म्हणून करायच्या. एक विनंती, सुरुवातीला आपण घोषणा देतो त्यातला उच्चार जरा मराठीत शुद्ध आला पाहिजे. महाराज नाही, महाराज. महाराज म्हणजे बिहार UP मधले आचारी. जहाजातला ज पाहिजे किंवा जाणत्या राजामधला ज पाहिजे. महाराज ज नाही. ज हा नुकता असलेला उर्दू, मराठी ज. तुम्ही अगदी बाबासाहेबांची सुद्धा जाणत्या राजा प्रयोगातली घोषणा ऐकाल तरी महाराज ती ज येतो, ज नाही. आणि दुसरी विनंती, आपण सगळेजण सगळे युवक वेगवेगळ्या ठिकाणी हिंडतो, तुम्हीच दिलेली त्यातली पदावली आहे की शिवराय मनामनात शिवजयंती करा घरात. तर ते मनात असलं पाहिजे स्थान. मी बऱ्याच तरुणांच्या बाबतीत पाहिलंय मोटरसायकलच्या मडगाडच्या मागं असं कुठेतरी भगव्या लाईनीत एक झेंडा आणि शिवरायांचा एक चेहरा, कुठेतरी जिरेटोप वगैरे. इतकी स्वस्त करू नका ही प्रतीकं. कुठेही तुम्ही ती पार्किंग करत असता, कुठलं तरी कुत्रं तंगडवर करत असतं तुमच्या मडगाडवर, बरं वाटत नाही मनाला. महाराज हे मनातच असले पाहिजेत आणि महाराजांचं कर्तृत्व हे आपल्या विचारातनं बाहेर आलेलं दिसलं पाहिजे. त्यामुळे जिथे असं दिसेल तिथे विनंती करा की इतके स्वस्त नका करू महाराज तुम्ही. कुठेही आखलेत, कुठेही ये, त्याच्यावरती तलवार, त्याच्यावरती महाराजांची प्रतिमा नका. ती तुमच्या मनात दिसू द्या. तुम्ही बोलायला लागलात की कळलं पाहिजे की तुम्ही शिवाजी महाराजांना अत्यंत आदर्श मानता आणि तुमच्या कर्तृत्वातनं ते दिसलं पाहिजे असं मनापासून मला वाटतं. आणि मगाशी जो विषय मांडला गेला की बाबा वाचनकट्टा तयार करता येईल का, आणि त्यांनी त्याच्यात फार चांगला शब्द वापरला की अत्यंत भ्रष्ट शिवचरित्र लोकांपर्यंत पोचत आहेत. माझं असं मत आहे
की महाराजांची उत्तम चरित्र अनेकांनी रेखाटलेली आहेत. नुसती रेखाटलेली नाही आहेत तर अतिशय व्यवस्थित मांडलेली आहेत, सविस्तर त्यातल्या पुराव्यांसहित. ते पुराव्यांसहित कसं जाईल याचा विचार केला गेला पाहिजे, कारण आजपर्यंत म्हणजे आता या 2022 पासून शैक्षणिक नीती आपल्याकडची बदलतीये. त्यातल्या 23 आणि 24 या 2 भागांवर मी स्वतःच काम करतोय केंद्रीय समितीत, त्यामुळे मला माहिती आहे. पण यापूर्वी CBSEच्या बोर्डाच्या जेवढ्या काही इतिहासाचे भाग होते 5वी पासून 10वी पर्यंतचे, 6 वाक्यात शिवाजी महाराज उरकले होते त्यांनी, की ज्या शिवाजी महाराजांनी जगभर सगळ्यांना प्रेरणा दिली ते शिवाजी महाराज CBSEच्या विशेषतः डाव्या चळवळीच्या लोकांसाठी अत्यंत फालतू ठरत होते. आता काळ बदलला आहे, आता सगळं आपण त्याच्यात नवीन बदल करतोय या सगळ्या इतिहास आणि इतर सगळ्या विषयांमध्ये. पण मुलांपर्यंत हा शिवचरित्राचा भाग शेवटी कितीही नाही म्हटलं तरी ते काही सगळं पोचू शकत नाही. तर तो देण्यासाठी आपण एक काम करावं प्रभात मित्रमंडळाने, असं माझं मत, की वाचनकट्टा जरूर करा, पण एक डेडिकेटेड कोणीतरी असा कार्यकर्ता तयार करा पूर्णपणे स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देणारा, की जो दर महिन्याला एक कथा किंवा 6 महिन्यात करा तयार. ही अशी पुराव्यांनिशीची खरी कथा जी इतिहासकारांनी नेमलेली आहेत, त्यांनी लिहिलेली आहे, ती सगळ्या सहित आणि सोप्या भाषेत तरुण मुलांपर्यंत पोचवेल असं. आणि आपल्याकडं दर महिन्याला एक तिथी नक्की निघेल की ज्याच्यात शिवरायांनी केलेला कुठला तरी एक पराक्रम असेल. शिवजयंती आपण करतोच, ती तिथीनीच आहे, त्यामुळे ती असणारच. पण त्याचबरोबर बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. मग उदाहरणार्थ आपल्याकडे आपण प्रतापगडचं युद्ध म्हणतो, 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. आता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ही एक तिथी पकडा. अशा प्रत्येक तिथी पकडल्यात तर 12 तिथ्या मिळतील आणि त्याच्यावरती महाराजांची एक एक छोटी कथा त्या दिवशी जवळच्या शाळेत जाऊन पुराव्यांनिशी खरी आणि काय घडलं ही सांगणं, त्यातलं महाराजांचं कर्तृत्व सांगणं. एवढं जरी घडलं तरी आपोआप लहान मुलांच्या मनामध्ये याचा विचार उत्तमरित्या होऊ शकेल की आमचा राजा असा होता आणि तो पुण्यनगरीतनं मोठा झालेला होता. त्यामुळे हा विचार प्रभात मित्रमंडळाने जरूर करावा. दुसरा एक भाग बऱ्याचदा मी बघितलेला आहे की काही कारण नसताना अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या घोषणा लोक देतात. त्याचं मूळ पत्रकातलं घोषण काय आहे काय नाही या सगळ्यावरती विचार आपल्याकडे झालेला नसतो किंवा त्याच्यावरती कोणी अभ्यासही करत नाही. बुधभूषण किती लोकांनी वाचलंय मला माहिती नाही, छत्रपती संभाजी महाराजांचं. त्यातल्या 13व्या श्लोकामध्ये त्यांनीच स्वतः म्हणलेलं होतं की शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक होते. हल्ली उगाचच एक सर्व धर्म समभावाच्या नावाखाली ते कसे सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार ते असलं काहीही नाहीये. हे सगळे झूट खोटे पुरावे लोक तुमच्या समोर उभे करतात, ते देऊ नका. त्याचं कारण जगभर कुठेही, मी जवळजवळ 57 देशांमध्ये गेलेलो आहे आजपर्यंत, जगभर कुठल्याही देशामध्ये त्यांचा धर्म त्यांच्या राष्ट्राला धरून राहतो पहिला, मग इतरांचा सन्मान. आणि आपला धर्म हा सगळ्यात मोठा आहे त्यातला, असं माझं कायम मत. त्याचं एकमेव कारण सांगतो, आपला धर्म पहिल्यांदा जगाच्या नकाशावर गेला स्वामी विवेकानंदांमुळे, हे आपल्याला माहिती आहे. पण विवेकानंदांनी तिथं जे सांगितलं होतं ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी अत्यंत प्रभावीपणे एकच वाक्य सांगितलं होतं की इथं इतका वेळ वेगवेगळ्या धर्माचे संस्थापक येऊन सांगतायत की तुम्हाला मोक्ष, इटर्निटी, फायनल स्टेजला या सगळ्या आपण म्हणतो तशा सगळ्या योनींमधल्या प्रवासातनं पोचायचं असेल आणि मोक्ष हवा असेल तर माझ्या धर्मात या, माझा धर्म तुम्हाला मोक्षाप्रती नेईल. मी इतका वेळ ऐकतोय म्हणले प्रत्येक धर्माचा प्रतिनिधी सांगतोय की त्यांचा धर्म जास्त मोक्षाच्या जवळ सगळ्या गोष्टी नेऊ शकतो. तुम्हाला आवडेल तो मार्ग स्वीकारा, कंटका कीर्ण मार्ग असला तरी सुद्धा, पण त्याच्यावरनं चालत जाताना मोक्षापर्यंत पोचण्यासाठीची तुमची श्रद्धा कमी करू नका. जो आवडेल तो मार्ग स्वीकारा, असं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे असं सांगणाऱ्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी उभा आहे. माझ्या मते याच्यापेक्षा मोठा कुठलाच उदात्त विचार असू शकत नाही. आणि म्हणून तिथं आकर्षित झाले की अरे हा माणूस म्हणतच नाही की तुम्ही धर्म बदलून हिंदू धर्मात या. आणि मग लोकांना कळलं की संस्थापक नसलेला जगाच्या नकाशावरचा एकमेव धर्म, आपल्या धर्माला एक संस्थापक नाही. आणि म्हणून तुम्ही बघत जाल तर लक्षात येईल, आदि शंकराचार्य, त्यांच्यानंतर छत्रपती शिवराय, त्यांच्यानंतर स्वामी विवेकानंद,
त्यांच्यानंतर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि त्यांच्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या 5 पूजकांनी हा धर्म जपवला आहे आणि मोठा केला आहे. हे आपल्यासाठी 5 महत्त्वाची माणसं आहेत असं माझं कायम मत आहे. आणि म्हणून अगदी आत्ताच्या काळातला संदर्भ देऊन सुद्धा सांगतो, मुद्दाम म्हणजे लक्षात येईल. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने आपल्या लोकांवर, संघ स्वयंसेवकांवर, विश्व हिंदूच्या परिषदेच्या लोकांवर हल्ले झाले, अशी एकही घटना परवा उत्तर प्रदेशात नाही. विजयाचा उन्माद नाही, आम्हाला लोकसेवेसाठी पुन्हा निवडून दिलं याची जाणीव मनात. मला असं वाटतं हे हिंदू धर्माचा पाया आहे, हा प्रतीक आहे महत्त्वाचं. आणि ते जपण्यासाठी आपण इथून पुढे जर काम करायचं असेल तर ते शिवराय मनामनात हा भाग फार महत्त्वाचा आहे. तो घेऊन प्रभात मित्रमंडळ 38 वर्ष काम करते. 2 वर्षानंतरच्या सावटानंतर आता पुन्हा भव्य मिरवणूक होणार आहे. त्या मिरवणुकीच्या निमित्ताने ही शिवजयंती आपण पुढपर्यंत नेऊ. महानगरामध्ये तिचं एक वेगळं प्रस्थ आता निर्माण झालं आहे. ही प्रेरणा इतर जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने पोचेल याचा विचार करू आणि त्या दृष्टीने कार्यरत होऊ. हीच शिवरायांच्या विचारांना आपण आपल्याकडनं दिलेली एक वेगळी आदरांजली असेल असं मनापासून म्हणावं असं वाटतं. त्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद राहुलजी आपले. आपल्याला प्रत्यक्ष श्रवण करायला मिळावं म्हणजे आमचं नशीबच आम्ही समजतो. पुनश्च आभार. आता बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेले काही खेळाडू इथे आहेत. त्यांचा आपण सत्कार माननीय राहुलजी सोलापूरकर यांच्या हस्ते करणार आहोत. प्रियानी शिर्के 15 वर्ष बॉक्सिंग सुवर्णपदक विजेते. या खेळाडू आपण भगवद्गीता आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करणार आहोत. अजय शिर्के 18 वर्ष बॉक्सिंग सुवर्णपदक विजेते. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये या दोघांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. कृपया टाळ्या वाजून आपण त्यांचं यानंतर आपल्या मंडळाचे कार्यकर्ते माननीय श्री ओंकारजी नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. प्रभात मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिवसूर्य स्मरणिका प्रकाशन व शिवराय मनामनात व शिवजयंती घराघरात या उपक्रमासाठी शुभारंभासाठी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राहुलजी सोलापूरकर व तसेच सतीशजी गोरडे यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. प्रभात मित्र मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून देणारे श्री नाकोडा जैन भैरव जैन धर्मशाळा व सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. ध्वनी व्यवस्थेतील रवी निजामपूरकर, मंडप व्यवस्थेतील जगदीश बोताटे यांचेही मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच सन्मान चिन्ह बनवून देणारे शहापूर आर्टिस्ट यांच्याही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित गणेश मंडळाचे पदाधिकारी व विविध राजकीय सामाजिक संस्थेतील पदाधिकारी, उपस्थित नागरिक बंधू बहिणींचे वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिशेने जाताना मी राहुलजींनी ज्या सूचना आम्हाला दिल्या त्याच्या मनापासून स्वीकार करतो आणि जी घोषणा आपण सांगितली जो स्पष्ट उच्चार त्याच्यामध्ये आम्ही नक्की सुधारणा करू. धन्यवाद. यानंतर आपण शिववंदनेसाठी सर्व उभं राहूयात. मंडळाचा कार्यकर्ता मनोज शेलर आपल्याला एक वाक्य त्यातलं सांगेल. आपण त्याच्या पाठीमागं बोलूयात. आपण सर्वांनी पायातली पादत्राणं बाहेर काढूयात. आपण शिवरायांची वंदना करतोय. सर्वांनी माझ्या मागून म्हणायचे, हात जोडायचे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप,
शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनेची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष यापुरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे इहे लोके परलोके उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. सामूहिक बसायला नको. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मुरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंगळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेष्य लोकये दृष्टादृष्ट विजय ओवावेजी एथमने श्री विश्वेश्वराओ आओ हिल दान पसाओ येणेवरील ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरील ज्ञानदेव येणेवरील ज्ञानदेव सुखिया